नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेले आहे मी. तर मराठी लेखक आणि त्यांची जी टोपण नावे असतात असे प्रश्न आपल्याला टीईटीच्या परीक्षेला हमखास येतात आणि टोपण नावे आणि लेखक यांचं नक्की टोपण नाव कोणतं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायला खूप सोपं जावं म्हणून त्या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया. माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चला, प्रश्न पहिला बघा. प्रश्न पहिला आहे, प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव काय आहे? आता बघा, जे लेखक लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी लक्षात राहतात, म्हणजे माहीत आहेत. जे नवीन शिक्षक आहेत त्यांना एकदम एवढ्या मोठ्या लेखकांची, म्हणजे खूप सारे लेखक महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या सर्वांची नावं लक्षात ठेवण्यासाठी त्यांची जी टोपण नावं आहेत ते आपल्याला माहिती असली पाहिजेत. प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव काय आहे? केशवकुमार, बालकवी, विनायक, अनिकेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, केशवकुमार. केशवकुमार यांनाच प्रल्हाद केशव अत्रे असं म्हणतात. केशवकुमार नावाने त्यांचं लिखाण आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? पर्याय क्रमांक अ, गोविंदग्रज. ते कोणत्या नावाने लेखन करतात? गोविंदग्रज नावाने लेखन करतात. किंवा असाही प्रश्न आपल्याला विचारू शकतो परीक्षेमध्ये की गोविंदग्रज या लेखकांचे मूळ नाव काय? या पद्धतीने सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला नेक्स्ट, प्रश्न तिसरा, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय? केशवसूत, कुसुमाग्रज, आरती प्रभू, बी. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुसुमाग्रज. बघा, विवा शिरवाडकर आपण म्हणतो आणि हे त्यांचं शॉर्ट फॉर्म झालं आणि त्यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर, पण त्यांचं लेखन जे आहे ते कुसुमाग्रज या नावाने ते लेखन करत असतात. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय? पुन्हा प्रश्न वाचा. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, बालकवी. बालकवी म्हणून त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ओळखलं जातं. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय? कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय? तर केशवसूत, माधव जुलियन, कवी बी, गिरीश. तर यांना केशवसूत या नावाने ओळखले जाते. केशवसूत या नावाने ते लिखाण नेहमी करत असतात. किंवा परीक्षेला आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, केशवसूत म्हणून केशवसूत हे कोणत्या लेखकाचे नाव आहे? किंवा केशवसूत हे कोणत्या टोपण नावाने कोणत्या लेखकाला ओळखले जाते? असाही प्रश्न आपल्याला कसाही आलटून पालटून विचारू शकतात. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6, ची वी जोशी यांचे टोपण नाव काय? ची वी जोशी यांचे टोपण नाव काय? चिमणराव, गुदस्ता, सख्याहरी, काकासाहेब. तर याचे योग्य उत्तर आहे चिमणराव. बघा, ची वी जोशी चिमणराव या नावाने लेखन करत असतात. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 7, नारायण वामन टिळक यांचे टोपण नाव काय? बघा, नारायण वामन टिळक यांचे टोपण नाव काय? रेवरेंड टिळक, बालकवी, कवी बी का संत कवी? तर याचं योग्य उत्तर आहे रेवरेंड टिळक या नावाने त्यांचं लेखन असतं. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 8, माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपण नाव काय? अत्यंत महत्वाचा हा घटक आहे आणि हमखास लेखक आणि त्यांची पुस्तकं किंवा लेखक त्यांची टोपण नावं याच्यावर प्रश्न टीटीला विचारलाच जातो. प्रश्न क्रमांक 8, माधव त्र्यंबक पटवर्धन यांचे टोपण नाव काय? माधव जुलियन का माधव, गिरीश का कवी बी? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, माधव जुलियन. नेक्स्ट,
प्रश्न 9. नारायण विनायक टिळक यांचे टोपणनाव काय? नारायण विनायक टिळक यांचे टोपणनाव काय? लक्ष्मीबाई टिळक, अक्का, वहिनी, माई. तर बघा, यांचे टोपणनाव आहे पर्याय क्रमांक अ, लक्ष्मीबाई टिळक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. विठ्ठल वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव काय? आता आलं, हाच प्रश्न आपण पाठीमागे बघितला होता. वि वा शिरवाडकर, कुसुमाग्रज, तात्यासाहेब, आत्माराम. तर याचं योग्य उत्तर आहे कुसुमाग्रज. वि वा शिरवाडकर यांचं टोपणनाव काय? कुसुमाग्रज, आणि त्यांचं शॉर्ट फॉर्म आहे वि वा शिरवाडकर. नेक्स्ट प्रश्न 11. के ना काळे यांचे टोपणनाव काय? बघा, के ना काळे यांचे टोपणनाव काय? काका काळे, काका, दादा, बाबा. तर याचं योग्य उत्तर आहे काका काळे. नेक्स्ट प्रश्न 12. सदाशिव साठे यांचे टोपणनाव काय? सदाशिव साठे यांचे टोपणनाव काय? 1 सदाशिव, ब सतीश, क वासुदेव, ड तात्या. तर यांचं टोपणनाव आहे ड तात्या. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. ग दी माडगुळकर यांचे टोपणनाव काय? ग दी माडगुळकर यांचे टोपणनाव काय? गदिमा, गदिमा, आधुनिक वाल्मिकी, वरील सर्व. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. कारण ग दी माडगुळकर यांना गदिमा पण म्हणतात, गदिमा असंही त्यांचं लेखन आहे, आणि आधुनिक वाल्मिकी सुद्धा त्यांना म्हणलं जातं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. प्र ल देशपांडे यांचे टोपणनाव काय? प्र ल देशपांडे यांचे टोपणनाव काय? प्र ऐवजी इथं पु ल करा. प्र नाही तर इथं काय पाहिजे? पु पाहिजे. पु, ते प्रिंट मिस्टेक आहे. पु ल देशपांडे यांचे टोपणनाव काय? पुल, भाई, वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. त्यांना भाई पण म्हणून ओळखलं जातं, पुल पण, आणि पुल पण, आणि पु ल देशपांडे पण. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. ना धो महानोर यांचे टोपणनाव काय आहे? रानकवी, निसर्ग कवी, मातीचा कवी, वरील सर्व. तर बघा, ना धो महानोर यांना रानकवी पण म्हणलं जातं, निसर्ग कवी पण म्हणून ओळखलं जातं, मातीचा कवी पण म्हणलं जातं. म्हणजेच काय येईल आपलं? पर्याय क्रमांक ड, वरील सर्व. नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. बासी मर्ढेकर यांचे टोपणनाव काय आहे? मर्ढेकर, बासी, आधुनिक कवितेचे जनक, काही यापैकी नाही. तर बघा, बासी मर्ढेकर यांचं टोपणनाव आहे पर्याय क्रमांक क. त्यांना म्हणतात आधुनिक कवितेचे जनक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. भा रा तांबे यांचे टोपणनाव काय आहे? गीतकवी, तांबे, भारा, काही यापैकी नाही. तर बघा, असे प्रश्न आपल्याला फार गोंधळात टाकणारे असतात, म्हणून आपल्याला त्यांची जी टोपणनावे आहेत ते पाठच असले पाहिजेत. तर भा रा तांबे यांचं टोपणनाव आहे गीतकवी. त्यांना गीतकवी म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट प्रश्न 18. अनंत काणेकर यांचे टोपणनाव काय आहे? काणेकर, अनंत, कवी अनंत, काही यापैकी नाही. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क, कवी अनंत. अनंत काणेकर यांना कवी अनंत नावाने ओळखलं जातं, त्याच नावाने त्यांचं लिखाण असतं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. व पु काळे यांचे टोपणनाव काय आहे? वपू, वसंत, काळे, का तात्या? तर याचं योग्य उत्तर आहे वपू. वपू म्हणतात त्यांना, वपू. डायरेक्ट असं न लिहिता डायरेक्ट वपू. नेक्स्ट पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 20. श ना नवरे यांचे टोपणनाव काय आहे? श ना नवरे यांचे टोपणनाव काय आहे? शना, का नवरे, का श ना नवरे, का तात्या? तर याचा
योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क, श ना नवरे. नेक्स्ट प्रश्न 21. व्यंकटेश माडगुळकर यांचे टोपणनाव काय? माडगुळकर, व्यंकटेश, तात्या का वरील सर्व? असं जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला वाटतं की बाबा नाही वरील सर्व असू शकते, पण असं न करता आपल्याला ते करेक्ट माहिती असलं पाहिजे. व्यंकटेश माडगुळकर यांचं टोपणनाव आहे माडगुळकर, पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. पु भा भावे यांचे टोपणनाव काय आहे? पुरुषोत्तम, पुभा का भावे का तात्या? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पुभा. पुभा नावाने ते लेखन करत होते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. म वा धोंड यांचे टोपणनाव काय आहे? म वा धोंड यांचे टोपणनाव काय आहे? धोंड, म वा, तात्या का यापैकी नाही? तर त्यांचं टोपणनाव आहे म वा. बघा बरेच लेखक शॉर्ट नावानं लेखन करत असत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24. यशवंत दिनकर पेंढारकर यांचे टोपणनाव काय आहे? यशवंत, कवी यशवंत, दिनकर, पेंढारकर. तर याचे योग्य उत्तर आहे यशवंत. नेक्स्ट चला फास्ट आपल्याला घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 25. शंकर केशव कानेटकर यांचे टोपणनाव काय? शंकर केशव कानेटकर यांचे टोपणनाव काय? गिरीश, कानेटकर, शंकर, कवी. तर याचे योग्य उत्तर आहे गिरीश. शंकर केशव कानेटकर यांनाच गिरीश नावानं ओळखलं जातं. नेक्स्ट पर्याय क्रमांक 26. विनायक जनार्दन करंदीकर यांचे टोपणनाव काय आहे? विनायक, विनायकराव, करंदीकर का यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे विनायक, पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपणनाव काय? कवी बी का फक्त बी, नारायण का गुप्ते? तर याचं योग्य उत्तर आहे कवी बी. कवी बी नावाने ते लेखन करत असत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. चिंतामण विनायक जोशी यांचे टोपणनाव काय आहे? चिंतामण विनायक जोशी यांचे टोपणनाव काय आहे? चिवी, चिमणराव, जोशी, तात्या. आता बघा मागेच हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे चिमणराव. चिमणराव नावाने ते लेखन करत असत. प्रश्न 29. ह ना आपटे यांचं टोपणनाव काय आहे? हरिभाऊ. ह ना आपटेंचं टोपणनाव काय? हरिभाऊ, पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30. भा वी वरेरकर यांचे टोपणनाव काय? मामा वरेरकर, भावी, वरेरकर, तात्या. तर याचं योग्य उत्तर आहे मामा वरेरकर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 31. ग त्र्य माडगुळकर यांचे टोपणनाव काय? गत्र्य, माडगुळकर, तात्या यापैकी नाही. याचं योग्य पर्याय आहे गत्र, गत्र्यंग. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. श्री ज जोशी यांचे टोपणनाव काय आहे? श्री ज जोशी, तात्या यापैकी नाही. तर त्यांचं टोपणनाव आहे पर्याय क्रमांक अ, श्री ज. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. वि स खांडेकर यांचे टोपणनाव काय? वि स खांडेकर, तात्या यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे वि स खांडेकर. विस, पर्याय क्रमांक अ, विस. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 34. पांडुरंग सदाशिव साने यांचे टोपणनाव काय? साने गुरुजी, पांडुरंग, साने का गुरुजी? तर याचं योग्य उत्तर आहे साने गुरुजी, पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न 35. विठ्ठल रामजी शिंदे यांचे टोपणनाव काय? महर्षी शिंदे, विठ्ठल, शिंदे का गुरुजी? तर याचं योग्य उत्तर आहे महर्षी शिंदे. नेक्स्ट प्रश्न 36. धोंडो केशव कर्वे यांचे टोपणनाव काय आहे?
अण्णासाहेब कर्वे, धोंडो कर्वे, महर्षी. तर याचं योग्य उत्तर आहे अण्णासाहेब कर्वे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37. विनायक दामोदर सावरकर यांचे टोपण नाव काय आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक सावरकर का दादा? तर याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. केशव सीताराम ठाकरे यांचे टोपण नाव काय? प्रबोधनकार ठाकरे, केशव ठाकरे का तात्या? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, प्रबोधनकार ठाकरे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 39. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय? लोकहितवादी, गोपाळ देशमुख, तात्या? तर याचं योग्य उत्तर आहे लोकहितवादी, पर्याय क्रमांक अ. हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40. गणेश वासुदेव मावळणकर यांचे टोपण नाव काय आहे? दादासाहेब मावळणकर, गणेश मावळणकर, तात्या? तर याचं योग्य उत्तर आहे दादासाहेब मावळणकर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 41. वामन मल्हार जोशी यांचे टोपण नाव काय? वामन मल्हार, वामन जोशी का तात्या? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, वामन मल्हार. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42. ना.सी. फडके यांचे टोपण नाव काय आहे? ना.सी. फडके, तात्या? यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ना.सी. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 43. पु ल देशपांडे यांचे नाव काय आहे? भाई, पु ल देशपांडे का तात्या? याचं योग्य उत्तर आहे भाई. नेक्स्ट पु ल पण नावाने ते लेखन करत असत. ग. दी. माडगुळकर यांचे टोपण नाव काय आहे? प्रश्न क्रमांक 44. आधुनिक वाल्मिकी, ग. दी. माडगुळकर, वरील सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व, पर्याय क्रमांक ड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 45. नारायण सुर्वे यांचे टोपण नाव काय आहे? कामगार कवी, नारायण सुर्वे, तात्या? तर याचं योग्य उत्तर आहे कामगार कवी, पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 46. बाळशास्त्री जांभेकर यांचे टोपण नाव काय? मराठी वृत्तपत्राचे जनक, बाळशास्त्री जांभेकर का तात्या? याचं योग्य उत्तर आहे मराठी वृत्तपत्राचे जनक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47. ज्योतिराव फुले यांचे टोपण नाव काय? महात्मा फुले, ज्योतिराव फुले, तात्या? तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले. नेक्स्ट पर्याय क्रमांक 48. बाबा आमटे यांचे टोपण नाव काय? मुरलीधर देवीदास आमटे, बाबा आमटे का तात्या? तर याचं योग्य उत्तर आहे मुरलीधर देवीदास आमटे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 49. साने गुरुजी यांचे मूळ नाव काय? पांडुरंग सदाशिव साने, साने पांडुरंग गुरुजी? बघा, मूळ नाव सुद्धा आपल्याला विचारू शकतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, पांडुरंग सदाशिव साने. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 50. वि. दा. सावरकर यांचे टोपण नाव काय? स्वातंत्र्यवीर, वि. दा. सावरकर का तात्या? याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर. तर शिक्षक मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायला सुद्धा विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.